अवघ्या 8 महिन्यांच्या चिमुकलीला सोबत नेण्यावरून सासरे आणि सुनेमध्ये जोरदार वाद झाला. पण रागाच्या भरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने 28 वर्षीय विवाहितेचा जीव गेला. नेमकं काय घडलं पाहूया या रिपोर्टमध्ये. पालघर जिल्ह्यातील विरार पश्चिमेतील नारंगी गावात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. 8 महिन्यांच्या चिमुकलीला सोबत नेण्यावरून झालेल्या वादात 28 वर्षीय प्राची कल्पेश पाटील यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अधिकृत माहितीनुसार प्राची पाटील यांचा भाऊ त्यांना माहेरी घेण्यासाठी त्यांच्या घरी आला होता. त्यावेळी लहान मुलगी आजोबांकडे होती. माहेरी जाताना मुलीला सोबत घेण्याच्या मुद्द्यावरून घरात वाद सुरू झाला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार वाद वाढल्यानंतर प्राची यांना धक्का लागला आणि त्या खाली पडल्या. पडताना त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना मदत करण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर प्राची यांच्या भावाने बोळिंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गणपत पाटील यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीची पाहणी केली. तपासादरम्यान नेमके काय घडले याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणातील सर्व तथ्ये तपासातून समोर येणे बाकी असून न्यायालयीन प्रक्रियेनंतरच अंतिम जबाबदारी निश्चित होईल. अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही बातमी इतरांपर्यंत शेअर करा.